हॅलो, दिवाळीला आले का मग तू? बापरे, मराठीत बोलायला लागले का तू? तुझी माहिती तुला शनिवार रविवारी कपाशी याच्याला घेऊन जायची ना, तू 2-3 दार नापासून गेली होती ना. कसं काय मराठीत बोलते तू? आणि तुला आठवतं का तापी नदीवर मी माझ्या येलाला पाणी पाजायला जायचो आणि तू तुझ्या बकऱ्या चारायला आणायची तिथं. आपण नदीमध्ये अंग धुवायचो, तू माझी चड्डी तारायची, मी तुझ्याकडे. आठवतं का तुला? अगं रक्षाबंधनला तुझ्या नवऱ्याला पण आणले का तुम्ही? त्याला कशाला आणले का? बरीचच्या वांग्याला आपला टाया कशाला बदसून साला तो बडबा. तुला माहिती का, तू माझे पहिलं प्रेम आहे आणि तू माझ्यासाठी काय पण करू शकते. मग आहे ना, एक काम करते का, तुझ्या नवऱ्याच्या फोन पे मधून मला 300 रुपयाचे रिचार्ज करून देशील का? पुढच्या दिवाळीला आली का मी देऊन देईन ना का. तुझ्या बाबा मरून गेला बरं, चांगला झाला साला बुड्डा मरून गेला. तर आपण वावर मध्ये जेवढ वक्कर होता आपला कपाशी यायच्या, आपण खाली बसून बसून कपाशी यायच्यात होतो. तुझ्या बाबाने बांधवरून बघितलं आणि असा दगड मारला साला माझ्या पाटडीतच बसून गेला. तो तुझ्या बाबाच्या दगड आणि तुझे प्रेम मला याद. माझी बायको का? माझी बायको काय करेन ग, तुझ्यासारखं नाजूक कलीला सोडून मी माझा गदड निंबू करून घेतलेला आहे. जेव्हा आहे ना मला संताप येतो ना, तेव्हा ते थंडीमध्ये ते कुत्रं कसं तरतर करतं, तसं माझ्या संताप आल्यानंतर ती माझी बायको तरतर करते माझ्या समोर. हा ताई, भाऊ बिजले येलो ती का तू? भाऊ बिजले येलो ती? हा येऊ नको, कारण की आमनं वावर मा आमनं घरवर ढगफुटी होई आले आणि आमना पैसा ज्या बँक माहित ना, त्या बँक मॅनेजरने सासू मर्जी आले तर सुत्तक वही आले त्याला 4-5 वर्ष येऊ नको तू आता. आणि मला गैरी मस्त बाई भेटले बरं, गैरी चांगली बाई भेटले, सोना ना कोयसा नखा दान मा हिरा भेटी घ्याल माले, गैरी चांगली बाई भेटले माले. अव गोड बोला डोपर सोल्या, तुम्ही का मला ढेप खावरी मै समजणार का काय?